नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर शौर्य करिअर अकॅडमी तर्फे तुमचे सहर्ष स्वागत करतो. बघा, संपूर्ण पंचायत राज या सिरीज मध्ये आपण महसूल प्रशासन याविषयी माहिती पाहतोय. याच्यामधली महत्वाची जे कोतवाल असतील, पोलीस पाटील, तलाठी ही तीन पदांची माहिती आपण संपूर्ण पाहिलेली आहे. या भागामध्ये तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून तहसीलदार या पदाची आपण माहिती पाहणार आहे. बघा, तहसीलदार जर म्हटलं तर तहसीलदार हे तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख असतात. तसंच तालुक्याचे काय असतात रे, दंडाधिकारी म्हणून ते काय करत असतात, काम पाहत असतात. वर्ग 1 चा अधिकारी, तालुक्याचा वर्ग 1 क्रमांकाचा अधिकारी आणि प्रशासकीय काय असतात रे, प्रमुख असतात. आता तहसीलदारांना मामलेदार सुद्धा म्हटलं जातं. तहसीलदारांना मामलेदार म्हटलं जातं. त्यांच्या ऑफिसला मामलेदार कचेरी किंवा तहसील कचेरी या नावाने ओळखलं जातं. तर आपण पाहिलं तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 या अधिनियम 1966च्या कलम 7 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार व त्यांना सहाय्य करण्यासाठी त्या ठिकाणी नायब तहसीलदार यांची काय केलेली असते रे, नियुक्ती केलेली असते. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो अधिकार आहे, हा अधिकार संपूर्णतः राज्य सरकार यांना देण्यात आलेला आहे. यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्याद्वारे यांची निवड केली जाते. नियुक्ती राज्य शासन करतं, बडतर्फी राज्य शासन करतं, पदोन्नती सुद्धा राज्य शासन करतं आणि वेतन सुद्धा कोण करत असतं, राज्य शासन करत असतं. तहसीलदारांचे कार्य याच्यावर जर आपण पाहिलं तर तहसीलदारांवर नियंत्रण जे आहे ते प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचं त्यांच्यावर काय असतं रे, नियंत्रण असतं. मग बघा, तहसीलदाराचे कार्य काय आहेत? तालुक्यात शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तालुका दंडाधिकारी म्हणून काम करणं. म्हणजे तालुक्याचा दंडाधिकारी कोण असतो रे, तहसीलदार असतो. तालुका स्तरावर निवडणूक यंत्रणेतील महत्वाचा घटक या नात्याने निवडणूक अधिकारी म्हणून तो काम पाहत असतो. म्हणजे तालुक्यामध्ये जर निवडणुका असतील त्या ठिकाणी तो निवडणूक अधिकारी म्हणून काय करत असतो रे, काम पाहत असतो. बघा, मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 नुसार मामलेदार या नात्याने त्याची जी कर्तव्य आहेत तो कर्तव्य पार पाडत असतो. तसंच 1966 नुसार महसूल विषयक तो त्याची काय करतो, कार्य पाडतो. आता हे महत्वाचं, याच्यावर प्रश्न विचारले जातात. तालुक्याचा तो काय असतो रे, प्रशासकीय प्रमुख असतो. तालुक्याचा दंडाधिकारी असतो. तालुक्याचा निवडणूक अधिकारी असतो. म्हणजे ही पद तो भूषवतो किंवा त्या ठिकाणी तो काम पाहत असतो. तालुका स्तरावर शेतजमिनीची बिगर शेतजमीन येणे म्हणून तात्पुरती घोषणा करण्याचं काम तहसीलदार करतो. तालुका स्तरावर पीक पाण्याची आणेवारी वरिष्ठांना कळवणे. तालुका स्तरावर सर्वे नंबरच्या ज्या सरहदी आहेत या सरहदी ठरवण्याचा जो अधिकार आहे, हा अधिकार तहसीलदारांना असतो. तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखणे. तालुक्यातील जे सार्वजनिक वितरण आहे, वितरण व्यवस्थेवर किंवा प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करत असतो, तहसीलदार करत असतो. त्यानंतर गाव पातळीवर पिकांची पाहणी वर्षातून 2 वेळा म्हणजे खरीप आणि रब्बी पाहणी करणे किंवा पिकांची तालुक्याच्या ठिकाणी पिकांची आणेवारी ठरवण्याचं काम तहसीलदार करत असतात. तालुका स्तरावर रोजगार हमी योजनेचा प्रमुख महत्वाचा आहे. तालुक्याचा रोजगार हमी योजनेचा प्रमुख कोण असतो, तहसीलदार असतो. ते त्या ठिकाणी काय करत असतात रे, काम पाहत असतात. तालुका स्तरावर कौटुंबिक शिधापत्रिकांचे म्हणजे रेशन कार्डचे नूतनीकरण करण्याचं काम तहसीलदार करत असतात. कुटुंब कल्याण, अन्न पुरवठा, कागदपत्राचे स्थानांतरण व तात्पुरता परवाना देण्याचं काम तहसीलदार करतात. आता महत्वाचं, तहसीलदार कोतवालाचे काय करतात, नियुक्ती करतात. आणि याच्यामध्ये महत्वाचं आपण जे पोलीस पाटील पाहिलं त्याच्यामध्ये पाहिलं, पोलीस पाटलाची हंगामी नियुक्ती करण्याचा जो अधिकार आहे, हा अधिकार तहसीलदारांना देण्यात आलेला आहे. तसंच तहसीलदार खालील जे अधिकारी आहेत, महसूल पदाधिकारी, मंडल अधिकारी किंवा सर्कल ऑफिसर त्याला म्हटलं जातं, तलाठी इत्यादी अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करत असतात रे, तहसीलदार करत असतात. व तहसीलदार हा तालुक्याचा प्रशासकीय प्रमुख असतो, दंडाधिकारी असतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं निवडणूक अधिकारी असतो,
बरोबर ना? रोजगार हमी योजनेचा प्रमुख असतो तालुक्याचा. त्याची निवड एमपीएससी करते. नियुक्ती, बडतर्फी, निलंबन, त्याचं वेतन, पदोन्नती सर्व कोण करत असतं रे? राज्य शासन करत असतं. या भागामध्ये आपण तहसीलदार व त्याच्या खालोखाल नायब तहसीलदार यांच्याविषयी माहिती पाहिली. जर आपण पाहिलं तर तहसीलदारच्या हाताखाली नायब तहसीलदार काय करत असतात रे? काम करत असतात. या भागामध्ये आपण तहसीलदार या पदाची माहिती पाहिलेली आहे. पुढील भागामध्ये आपण प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी किंवा त्यालाच उपविभागीय अधिकारी असं म्हटलं जातं, यांच्याविषयी या पदाविषयी माहिती पाहणार आहे. मागील भागामध्ये आपण कोतवाल पदाविषयी माहिती पाहिलेली आहे, पोलीस पाटील पदाविषयी माहिती पाहिलेली आहे, तलाठी पदाविषयी माहिती पाहिलेली आहे आणि आजच्या भागामध्ये आपण तहसीलदार पदाची काय केलेली आहे रे? माहिती पाहिलेली आहे. आता याचा फायदा सर्व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना किंवा आगामी काळामध्ये ज्या विविध स्पर्धा परीक्षेच्या एक्झाम येणार आहेत, याचा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या ज्या अ, तुमच्या जवळची जी माहिती आहे, की व्हिडिओ अजून कसा दर्जेदार होईल, मला कमेंटद्वारे कळवा. सबस्क्राईब करा. थँक यू.